एक शास्त्रभाग प्रयत्न यावेळेला आपण वाचूया. नवीन करारामध्ये प्रयत्न आपण इब्री लोकास्पत्र याचा 11वा अध्याय आणि 5 वचनापासून ते 8 वचनापर्यंत प्रयत्न आपण वाचणार आहोत. इब्री लोकास्पत्र 11वा अध्याय आणि वचन 5 पासून 8 पर्यंत. येस वाच. लोकांकडे नेले. लोकांवर बऱ्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोष आहे आणि विश्वासा वाचून त्याला संतोष देणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध घटून करणाऱ्यांना तो प्रतिफल देणारा आहे. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वस्त्रादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कुठे जातोय ठाऊक नसताही तो निघून गेला. परमेश्वर वाचली वचने आशीर्वादित करो. थँक्यू. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. जे वचन आज प्रभू आम्ही वाचत आहोत त्याकडे प्रभू परमेश्वर तुझी कृपा दया असू दे. समजून घेण्यास प्रभू प्रत्येकाला तू प्रभू तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन दे. आणि प्रभू ही आत्मिक प्रभू परमेश्वर भाकर्स या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्ही घेत असताना प्रभू परमेश्वर प्रत्येकाला खरोखर प्रभू ती पचवण्यास म्हणजे त्याप्रमाणे वागण्यास प्रभू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो एक बापा. एकदा एक पाळकसाहेब संदेश देण्यासाठी पुलपीटवर आले आणि मंडळीने बघितलं की पाळकसाहेबांना बँडेडची पट्टी लावलेली आहे. आणि मग ते म्हणाले की पट्टी लावलेली आहे. तर ते म्हणाले सकाळी दाढी करत असताना मला खूप कापलं गेलं आणि म्हणून मी बँडेड लावलेलं. तर कोणाला काही विचित्र वाटत असेल तर क्षमा करा म्हणून त्यांनी सांगितलं. संदेश झाला, भक्ती संपली आणि जे चर्चचे खजिनदार आहेत ते अर्पण घेण्यासाठी प्रयत्न मोजत असताना त्यांच्या बॅगमध्ये एक चिठ्ठी सापडली अर्पण मोजत असताना. आणि त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की पुढच्या वेळेला आपल्या चेहऱ्याकडे लक्ष द्या आणि गालावर कापून घेण्यापेक्षा संदेश कापलं तर चांगलं होईल. म्हणजे संदेश फार मोठा आहे, ते जसं कापलं एवढं तर संदेश हे फार लवकर कमी करा असं सांगितलं त्यांनी. पण मला तर अजूनपर्यंत कुठली चिठ्ठी मिळाली नाही आहे तशी. म्हणून काळजी करू नका की मी छोटाच संदेश देईल म्हणून आज नवीन वर्षासाठी. तर मागील दिवसांमध्ये आपण म्हणजे कालच्याच दिवशी अब्रामाविषयी प्रयत्न आपण पाहिलं होतं आणि अब्रामाच्या त्याचं जीवन जे आहे ते संपूर्ण रीतीने देवाच्या आज्ञेप्रमाणे कसं आहे याकडे प्रयत्न आपण लक्ष दिलं होतं. आणि कालच्या दिवशी जो माझा मुद्दा होता तोच मुद्दा आजसुद्धा आहे की देवावर भरोसा ठेवणं किंवा हाऊ टू ट्रस्ट गॉड. कालही आपण पाहिलं प्रयत्न की सुरुवातीच्या काळामध्ये भरोसा म्हणून प्रयत्न त्या ठिकाणी शब्द येतो, पण कालांतराने त्या मनुष्यावरती विश्वास आपल्याला समजायला लागल्यावर मग विश्वासामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि मग त्याला आपण म्हणतो की होय तो विश्वसनीय योग्य आहे. या भूतलावर आपण सर्वजण जगत आहोत आणि नवीन वर्षाची प्रयत्न ही
वाटचाल सुरू झालेली आहे. आज आपण एक नवीन वर्ष प्रियानो पाहत आहोत. दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आता पूर्ण रीतीने ह्या वर्षामध्ये आपल्याला परमेश्वर सांभाळेल असं म्हणून प्रियानो आपण स्वतःला सादर केलेलं आहे. काल देखील सादर केलं, आज देखील प्रियानो आपण सादर करत आहोत. पण प्रियानो आपल्याला हे एक लक्षात घ्यायचं आहे की आपण नुसतं वर्षच बदलत आहोत, कॅलेंडर बदलत आहोत असं नाही. तर प्रियानो आपण प्रत्येक दिवशी आपण आपला प्रवास जो आहे की जो परमेश्वराने आपल्याला गाठण्यासाठी सांगितलं आहे, जे डेस्टिनेशन दिलेलं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे तिकडची वाटचाल प्रियानो आपण धरलेली आहे. आणि कधीकधी नकारात्मक दृष्टीने एका माणसाने असं म्हटलेलं आहे की लोक वाढदिवस साजरा करतात, पण वाढदिवस म्हणजे काय, किती वर्ष झाले आणि तेवढ्या वर्षाच्या टाळ्यासुद्धा वाजवल्या जातात. पण नकारार्थी दृष्टिकोनातून जर बघितलं तर वाढदिवस किती वर्षाचं झालं हे म्हणण्यापेक्षा आपण किती वर्ष अजून पुढं थांबलेलो आहोत किंवा थांबणार आहोत किंवा किती वर्ष आपल्याला पुढं आता जायचं आहे याकडे देखील पाहणंसुद्धा गरजेचं आहे. म्हणजे मृत्यूच्या दिशेने सुद्धा आपण आता वाटचाल सुरू केलेली आहे. तर आपलं प्रवासाचा जो काळ आहे त्याच्याबद्दल पवित्र शास्त्र देखील प्रियानो आपल्याला सांगत आहे. आणि अब्रामाच्या जीवनाचा प्रवास आपण देखील प्रियानो काल पाहिला की ऊर देशामधून तो कसा निघाला आणि प्रियानो कनान देशापर्यंत आला. त्यामध्ये त्याला किती गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि कशा रीतीने त्याचा विश्वासाचा पिता म्हणून त्याला नंतर गणण्यात आलेलं आहे. ज्यावेळेला प्रियानो आपण इब्री लोकासपत्र जे आपण आत्ताच वाचलं त्याचा 11वा अध्याय आणि 9 वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे की परदेशात राहावे त्याप्रमाणे वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला, त्याच वचनाचे सहभागी वारीस इसाक व याकोब यांच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. कालच्या दिवशी आपण प्रियानो ही गोष्ट पाहिली की अब्राम जो होता त्याला परमेश्वराने सांगितलं की तू आपलं काय काय सोड. त्याने सांगितलं किती गोष्टी आपण ऐकल्या होत्या काल. आपला देश सोड, त्यानंतर आपले नातेवाईक सोड आणि मग बापाचं घरसुद्धा सोड. म्हणजे तो घरामध्ये राहणारा माणूस होता, बांधलेलं घर, त्याच्या बापाचं घर चांगलं होतं, समृद्धी होती त्याच्याकडे. पण आता देवाने सांगितले की नाही, ते पण तुला सोडायचं आहे, देश सोडायचा आहे, नातेवाईक सोडायचं आहे. आणि मग राहुठ्या ठोकून पालीमध्ये ज्याला आपण म्हणतो की तंबूमध्ये राहिला. तर या ठिकाणी वचनामध्ये त्या 9 वचनाच्या शेवटच्या भागामध्ये दिलं आहे की इसाक व याकोब यांच्याबरोबर तो कुठं राहिला. काय शब्द आहे तिथं तुमच्या बायबलमध्ये, काय शब्द आहे? डेऱ्यात. बायबल आणलं आहे का नाही? किती जणांकडे बायबल आहे? किती जणांकडे बायबल? हात नका दाखवू. मी बायबल दाखवलं आहे, हात नका दाखवू. बाकीच्यांचं बायबल कुठे आहे? नवीन वर्षालाच हां आपण बायबल नाही आणलेलं, असं नका करू. नवीन वर्षालाच कृपा करून बायबल घेऊन येत जा. नवीन वर्षाची सुरुवात आहे पवित्र शास्त्रातून. डेऱ्यात शब्द लिहिलेला आहे प्रियानो. वचन देत आहे त्या ठिकाणी प्रियानो की इसाक व याकोब यांच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. म्हणजे चांगल्या घरातला राहणारा माणूस जो आहे तो आता डेऱ्यामध्ये राहायला लागला. राहुटी ठोकून, तंबू ठोकून प्रियानो त्याला त्या ठिकाणी प्रवास करायला लागत आहे. अशी परिस्थितीसुद्धा त्याला प्रियानो सामोरं जावं लागलं आहे. पण हे सगळं कशासाठी तो करत होता? परमेश्वरावरती त्याचा भरोसा होता आधी आणि नंतर तो विश्वासामध्ये रूपांतर त्याचं झालेलं आहे आणि प्रियानो त्याची वाटचाल त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. आज आपण देखील प्रियानो नवीन वर्षामध्ये आलेलो आहोत. आपण देखील एक प्रवासी आहोत. आणि प्रियानो त्या ठिकाणी आपण वाचूया फिलिप्पीकरासपत्र 3रा अध्याय आणि त्याचं 20वं वचन काय म्हणतंय प्रियानो. फिलिप्पीकरासपत्र 3रा अध्याय आणि 20वं वचन. येस, आपण काय पाहत आहोत प्रियानो? वाट पण पाहत आहोत. आणि खास करून काय लिहिलं आहे? आपले नागरिकत्व कुठलं आहे? स्वर्गामध्ये आहे. याचा अर्थ असा होत नाही की आपण ह्या भारत देशाचे नागरिक नाही किंवा भारत देशाचे नागरिक आहोत तर आता स्वर्गातलं नागरिक कसं काय? एका वेळेला 2-2 गोष्टी.
कुठल्याही देशामध्ये जर आपल्याला जायचं आहे तिथलं नागरिकत्व असणं गरजेचं आहे आणि एका वेळेला एकाच देशाचं नागरिकत्व मिळतं प्रियानो. परंतु स्वर्गातलं नागरिकत्व जे आहे तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि नागरिकत्व मिळवण्यासाठी वेगवेगळ्या रीतीने त्या देशातल्या सरकारी जे कार्यालय आहे त्यांच्याबरोबर प्रियानो पत्रव्यवहार करणं गरजेचं असतं. त्यांना दाखवणं गरजेचं असतं की मी इकडचा सुद्धा चांगला नागरिक आहे, तुमच्याकडे सुद्धा मी जर वास्तव्य करायला लागलो तर मी तिथंसुद्धा चांगल्या रीतीने राहणार आहे, माझ्याकडे इतकं त्या ठिकाणी बँक बॅलन्ससुद्धा आहे, प्रॉपर्टी आहे आणि मी तिकडे येऊन सेटल झाल्यानंतरसुद्धा ही गोष्ट तिकडे मी त्याचा उपयोग करणार आहे. नागरिकत्व बदलत असताना प्रियानो बऱ्याच गोष्टींना त्या ठिकाणी सामोरं प्रियानो जावं लागतं, इंटरव्ह्यू घ्यावं लागतात. तुमचं आणि माझं नागरिकत्व स्वर्गातलं आहे आणि आपल्याला इथून तिकडे स्वर्गामध्ये जाऊन राहायचं आहे प्रियानो. तर माणूस जर अशा रीतीने अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावण्यासाठी त्यांना इंटरव्ह्यू द्यावे लागतात, अर्ज करावे लागतात, तर विचार करा ते एका देशावरून दुसऱ्या देशात म्हणजे या भूतलावरती या पृथ्वीच्या गोळ्यावरतीच प्रियानो फक्त ते प्रवास करत आहेत. बायबल सांगतंय आपल्याला या पृथ्वीवरून आता पुढे स्वर्गामध्ये नागरिकत्व मिळणार आहे की ज्या स्वर्गाबद्दल अजून प्रियानो कुठल्याही माणसाला माहीत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला ते वास्तव्य दाखवलेलं आहे की तो स्वर्गातूनच खाली आला आणि पुनरुत्थान झाल्यानंतर तो परत एकदा ढगामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये गेलेला आहे आणि त्याने अभिवचन देखील दिलेलं आहे विश्वास ठेवणाऱ्यांना की मी तुम्हाला घेण्यासाठी परत येणार आहे. पण तो कशासाठी गेलाय? तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जागा तयार करायला गेलेला आहे. मग विचार करा, जर आपलं नागरिकत्व जर आता तिकडं आपल्याला मिळालेलं आहे, थोडक्यात काय नागरिकत्व मिळवण्यासाठी सुद्धा किंवा परदेशामध्ये प्रवास करण्यासाठी देखील प्रियानो दोन गोष्टींची आवश्यकता असते. परदेशात जाणाऱ्या लोकांना कदाचित माहिती असेल ते दोन गोष्टी काय आहेत. एक तर पहिला आहे पासपोर्ट लागतो आणि दुसरं काय विसा लागतो. विसा म्हणजे काय आणि पासपोर्ट काय? पासपोर्ट म्हणजे मी या भारत देशाचा नागरिक आहे, मी तुमच्या देशामध्ये येत आहे आणि मला परत एकदा थोड्या दिवसांनी इकडं परत यायचं आहे, तो पासपोर्ट झाला. विसा म्हणजे काय? विसा म्हणजे ज्या देशामध्ये मी चाललेलो आहे तिथल्या त्या देशातल्या कोणत्या लोकांकडे मी चाललेलो आहे, माझं वास्तव्य कुठं राहणार आहे, कोण माझी काळजी घेणार आहे याच्याबद्दल त्यांना माहिती देणं गरजेचं आहे. मग ज्यांच्याकडे तुम्ही परदेशात जाणार आहात त्या लोकांनी देखील प्रियानो त्यांच्या सरकारला सांगणं गरजेचं आहे की अमुक अमुक भारतातला एक माणूस आमच्याकडे येणार आहे आणि कृपा करून त्याला त्या ठिकाणी विसा द्या, त्याला परवानगी द्या, म्हणजे आम्ही त्याचं वास्तव्य आमच्याकडे या ठिकाणी करणार आहे. तो किती दिवसासाठी येणार आहे हे सुद्धा त्यांना सांगणं गरजेचं असतं. आणि मग त्यांच्या सरकारने इथल्या सरकारी अधिकाऱ्यांना बाकीच्या सर्व प्रक्रिया करायला लावतात. मग ते तुमची इंटरव्ह्यू घेतात आणि तुम्हाला सांगतात ठीक आहे तुम्हाला विसा मिळालेला आहे, तुम्ही जाऊ शकता. विसा फार महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताने विसा देऊन ठेवलेला आहे, बरोबर. तो म्हणतोय तुम्ही स्वर्गातले नागरिकत्व तुम्हाला मिळालेलं आहे, नुसतंच तुम्ही थोड्या दिवसासाठी येणार नाही, तुमच्यासाठी मी जागा तयार करायला चाललेलो आहे, तुम्हाला त्या ठिकाणी माझ्याबरोबरच त्या ठिकाणी राहायचं आहे. प्रवासी आहोत प्रियांनो आपण. आणि परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला यासाठीच पाठवलं की आपण सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि स्वर्गामध्ये त्या ठिकाणी प्रियांनो जाण्यासाठी आपली तयारी या भूतलावरती आपण करून घ्यावी प्रियांनो. तिथलं नागरिकत्व मिळणार आहे. टुरिझमसाठी नाही चाललेलो स्वर्गामध्ये आपण. काही लोक टुरिझमसाठी जातात नाही का, फिरायला जातात. कोणी मुंबई फिरतंय तर कोणी उत्तर भारतामध्ये जात आहे, कोणी दक्षिण भारतामध्ये जात आहे, कोणी परदेशातही जात आहेत, सिंगापूरला जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, अमेरिकेलाही जातात. पण गेल्यानंतर परत एकदा त्यांना यावं लागतं, रिटर्न येतात, मायदेशी त्यांना यावं लागतं. आपण तसल्या प्रक्रियेसाठी प्रियांनो या सगळ्या गोष्टी करत नाही आहे. आपण इथून आपलं वास्तव्य उचलून त्या ठिकाणी प्रियांनो घेऊन चाललेलो आहोत. पण इथून काही घेऊन जाता येत नाही आहे. जसं परदेशामध्ये जाण्यासाठी फिरण्यासाठी प्रियांनो आपल्याला काहीतरी लगेज त्या ठिकाणी घ्यावं लागतं, पैसे घ्यावे लागतात. तिथं जाण्यासाठी काही नाही प्रियांनो. एकच गोष्ट आहे की त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा व्हिसा आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे, तो टिकून ठेवणं गरजेचं आहे.
तुमचा आणि माझा बाप्तिस्मा झालेला आहे म्हणजे प्रियांनो त्या ठिकाणी तुम्हाला खरंच व्हिसासुद्धा मिळालेला आहे. तुम्हाला पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दिला म्हणजे व्हिसा मिळालेला आहे. आणि पासपोर्ट म्हणजे प्रियांनो ऐन वेळेला तो दाखवायला लागतो. विमानतळावर गेल्यानंतर दाखवायला लागतो की तो पासपोर्ट आहे. आणि तो पासपोर्ट काय आहे? आपला मृत्यू आहे. मृत्यू झाल्याशिवाय स्वर्गात जाता येत नाही. मृत्यू व्हायला लागतो. तो पासपोर्ट आहे तुमचा आणि माझा. पण व्हिसा त्याने देऊन ठेवला आहे. आणि फिलिप्पीच्या पत्रामध्ये पाऊल त्या ठिकाणी म्हणत आहे की आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे. एवढंच वचन असतं तर किती झालं असतं. पुढं काय लिहिलं? त्याची आपण पाहतोय का आपण वाट, का वाट लावतोय? आपण त्याची वाट पाहतोय का वाट लावतोय त्याच्या येण्याची? आपण कधी कधी प्रियांनो एखाद्या बसची वाट बघत असतो, ट्रेनची वाट बघत असतो, एखाद्या मनुष्याची वाट पाहत असतो. पण ती वाट पाहत असताना जी तळमळ आतमध्ये असते, मग ती बस थोडीशी उशीर जरी झाला, एखादी ट्रेन प्रियांनो पकडायची आहे आपल्याला, मुंबई पुण्यासारख्या लोकांना त्या ठिकाणी प्रियांनो त्याच वेळेची ट्रेन पकडणं फार गरजेचं असतं. त्याच्यानंतरही सारख्या ट्रेन असतात, पण ते म्हणतात नाही या ट्रेननी गेलं तर मला ऑफिसवर बरोबर पोहोचता येणार आहे, आणि जर या नंतरची ट्रेन जर मिळाली तर माझा उशीर होणार आहे. ते वाट पाहतात, तळमळीने तिथं जाऊन उभे राहतात. ती ट्रेन येण्याआधी भले त्या ट्रेनच्या आधी एक ट्रेन असेल, पण ते त्या ट्रेनला सुद्धा सोडून देतात. ते म्हणतात नाही हीच ट्रेन पकडायची असते. ती जी तळमळ असते बस पकडायची प्रियांनो, आपल्याला माहिती आहे ती बस त्या ठिकाणी लागणार आहे तर ती किती वाजता येणार आहे त्याच्या आधी आपण जाऊन उभं राहत असतो. त्या बसची त्यानंतर उभं राहून तिथं प्रियांनो वेळेच्या आधी ज्या वेळेला माणूस उभा राहतो त्याला म्हणतो आपण वाट पाहतोय. तो आता एखादा व्यक्ती येणार आहे म्हणतो आपण, पाहुणा येणार आहे घरी, तर त्याची आपण वाट पाहत असतो. म्हणजे सगळी तयारी करून ठेवलेली असते की तो कधी येणार आहे याची आपण वाट पाहत असतो प्रियांनो. नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना खरंच आपण त्याची वाट पाहणारे लोक आहोत का प्रियांनो? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. लोक त्या ठिकाणी प्रियांनो रात्री 12 वाजल्यानंतर त्या ठिकाणी मोठमोठे आवाजाचे फटाके त्या ठिकाणी वाजवतात, नवीन वर्षाचं स्वागत करतात. पण तुम्ही आणि मी तसल्या गोष्टींमध्ये आपण अडकू नये. तर आपण प्रियांनो त्यापेक्षाही मोठा नाद, त्या फटाक्यांपेक्षाही मोठा नाद होणार आहे. कसला नाद होणार आहे? तो तुतारीचा नाद होणार आहे. त्याला मराठीत तुतारी म्हटल्यावरती अशी असते नाही का, शिवाजी महाराजांच्या काळात पॉ 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 वाजवणार आहे. पण ही तुतारी म्हणजे प्रियांनो बायबलमध्ये सांगितली ती लांब लचक असते. आणि ती मिलिटरीच्या वेळेला सुद्धा, युद्धाच्या वेळेला प्रियांनो त्या ठिकाणी जोरात फुंकली जायची. आणि ती तुतारी म्हणजे काय माहिती का प्रियांनो? लोकांना त्या ठिकाणी त्याच्या सैन्यांना सावध करण्याचा एक इशारा असतो. शत्रू दिसलेला आहे आणि लवकर त्या ठिकाणी तुतारी फुंका, मॉंग करून आवाज येतो प्रियांनो. अख्ख्या जगामध्ये प्रियांनो तो आवाज येणार आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचा. नवीन वर्षाचं स्वागत करण्यापेक्षा प्रियांनो त्याचं स्वागत कसं करता येईल याची वाट पाहणं गरजेचं आहे. लोक 12 वाजण्यासाठी प्रियांनो वाट बघत होते कालच्या दिवशी, है का नाही? घड्याळ लावून वाट बघत असते. 1, 2 शेवटचा सेकंद राहिले, शेवटचा 1 मिनिट राहिलं त्यावेळेला त्यांनी टायमर लावला असेल. आणि जसे 12 वाजले फटाके सुरू झाले, आनंद प्रियांनो केलेला आहे. पण तुम्ही आणि मी स्वर्गातले नागरिक प्रियांनो आपल्याला मिळालेला आहे. आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहणारे आहोत का? आपल्या हालचाली तशा आहेत का? आपली तयारी चालली आहे का तशी? मी जसं म्हटलं प्रियांनो सुरुवातीलाच की 1 वर्ष ज्या वेळेला आपण पूर्ण करतो तो तर प्रियांनो आनंदाची गोष्ट आहे. पण दुसऱ्या बाजूला प्रियांनो नाण्याची दुसरी बाजू ही सुद्धा आहे की आपण मृत्यूकडे वाटचाल करत आहे. त्याच्यानंतर सुद्धा प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे कधी पण होऊ शकतं. याच्यासाठी देखील प्रियांनो आपली तयारी करणं गरजेचं आहे. मी हे नाही म्हणत प्रियांनो की आता नवीन वर्षामध्ये आपण याच वर्षी आपण प्रभूकडे जाऊया. आपण सगळे प्रभूकडे नाही जरी गेलो पण प्रभू येऊ शकतो आपल्याला घेऊन येण्यासाठी. ती तयारी तरी आहे का आपली? आपली तयारी प्रियांनो शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा रीतीने प्रियांनो व्हायला पाहिजे की आपल्या प्रभू आता जरी आला
तर आपण त्याला भेटण्यासाठी जायला पाहिजे, किंवा आपल्याला प्रभूने जर बोलवलं तर ती सुद्धा तयारी प्रियांनो आज असली पाहिजे आपली. त्याला म्हणतो आपण परिपक्व ख्रिस्ती व्यक्ती आहे हा, विश्वासामध्ये दृढ आहे हा. प्रत्येक दिवस कसाही असो, मग तो अपघाताने असो, तो आजारपणाने असो, आपली तयारी प्रियांनो राहायला पाहिजे. ते रात्री झोपेत सुद्धा असू शकतो. कुठल्याही प्रकारे प्रियांनो, एक तर प्रभू येईल आपल्याला घ्यायला किंवा आपण त्याच्याकडे जाऊ, या दोन्हींपैकी एक तयारी प्रियांनो नाही तर दोघींची तयारी प्रियांनो आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यावेळेला आपण ह्या वचनाबद्दल म्हणू काय, की आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे आणि तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. आपण वाट पाहत आहोत. ख्रिस्ती व्यक्ती, मग तो तरुण असू द्या तरुणी असू द्या, आपल्या मुलामुलींना सुद्धा प्रियांनो या गोष्टीबद्दल सांगणं गरजेचं आहे की तुमची तयारी असणं फार गरजेचं आहे. आणि दिवस आता प्रियांनो पूर्वीसारखे राहिलेले नाही. ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दलच्या सगळे चिन्ह जवळपास झालेली आहेत. तो कधीही खाली येऊ शकतो प्रियांनो, तो कधीही प्रियांनो त्याचं आगमन होऊ शकतं. लोक प्रियांनो नवीन वर्षाचं आगमन धूमधडाकार करतात, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्यावेळेला आगमन होईल त्यावेळेला प्रियांनो म्हटलेलं आहे, लोक स्वतःला दगडाखाली चिरडून घेतील, कारण त्याचं आगमन नको आहे त्यांना, कारण त्यांची तयारी नाही आहे. त्यांना माहिती आहे काय आहे ते. लपून घेतील स्वतःला प्रियांनो, कारण त्यांचा न्याय प्रियांनो त्या ठिकाणी होणार आहे. पण विश्वासणाऱ्यांचा न्याय त्या ठिकाणी होणार नाही आहे प्रियांनो. जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून अगदी प्रत्येक क्षणाला पावलं पावली प्रियांनो ज्यांचं जीवन पवित्र ठेवत आहेत, त्यांना न्यायाचा प्रसंग येणार नाही आहे. आणि आत्ता जरी प्रभू आला तर डोळ्याची पापणी बंद होऊन उघडूस तर प्रियांनो, आत्ता इथं तुम्ही आहात पण पापणी उघडली की तुम्ही प्रियांनो त्या ठिकाणी प्रभूबरोबर त्याच्या सान्निध्यामध्ये असू शकता. इतकी प्रियांनो ताबडतोब गोष्ट ही घडणार आहे. अचानक रीतीने ती कधी होऊ शकते प्रियांनो, त्याची आपण वाट पाहणारे आहोत का? आपण प्रवासी आहोत. एक एक वर्ष म्हणजे प्रियांनो आपल्या प्रवासाचं एक एक स्टेशन आहे ते. त्या स्टेशनवरती जर एखादा माणूस इथून प्रियांनो अहमदनगरवरून जर दिल्लीला निघालेला आहे तर त्या स्टेशनवरती प्रियांनो ती ट्रेन पकडून तो चाललेला आहे. इथून गेल्यानंतर साळवी साहेब कोणतं स्टेशन गाडी थांबते? एखादी एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस निघाली दिल्लीला, हां मनमाड का कोपरगाव? ओके, पण तिथं आपण नगरलाच बसलोय आणि ते पुढच्या स्टेशनला उतरलो आपण, गाडी थांबली आणि लगेचच उतरले आपले सगळे. वडापाव खा, आईस्क्रीम खा, बसलेत कुठं? नगरमध्ये. आणि पुढचं स्टेशन थांबली गाडी, लागली भूक, घेतलं का त्याचे चांगले, नो प्रॉब्लेम. उतरून परत गाडीत बसणं पण गरजेचं आहे ना. जायचं आहे कुठं? दिल्लीला जायचं आहे. कसं तरी बसला गाडीमध्ये, परत एकदा गाडी सुरू झाली, पुढचं स्टेशन आलं, मोठं जंक्शन आलं. कुठलं मोठं जंक्शन साळवी साहेब? मनमाड स्टेशन आलं, मोठं जंक्शन. गाडी जरा जास्त वेळ थांबते तिथं, मग आपले लोक जरा जास्त वेळ उतरले नाही का. उतरून परत बसणं गरजेचं आहे. प्रॉब्लेम काय माहिती आहे का? जायचं आहे त्या मनुष्याला दिल्लीला, पण हा मनुष्य जंक्शनवरती थांबल्यावर तो नुसताच गाडीमधून उतरत नाही, तो नुसताच प्लॅटफॉर्मवर फिरत नाही आहे, हा स्टेशनच्या बाहेर जातोय, तिथं भटकत बसतोय शहरामध्ये. वेळ आहे अजून गाडीला. असं केलं तर चालेल त्या माणसाने? कोणीच करत नाही नाही का. असं करेल का कोणी? हा ज्याला ते स्टेशन माहिती आहे, ते गाव माहिती आहे, जंक्शन माहिती आहे, तो ताबडतोब पटकन येऊ शकतो. पण सगळेच त्या प्रवासाला निघाल्यावरती तसं करणार नाही आहेत. ते त्या गाडीच्या जवळच उभे राहतील, भले ती गाडी कशी किती वेळ त्या ठिकाणी उभे राहू द्या, कारण आपलं सामान पण आहे त्याच्यामध्ये. पुण्यावरून ज्या वेळेला प्रियांनो आम्ही अलाहाबादला जायचो त्यावेळेला आम्हाला 2 दिवस का 3 दिवस 2.5 दिवस लागायचे. आणि मनमाड स्टेशनला आमची पुण्यावरून निघालेली बोगी जी आहे ती साईडला टाकायची, आणि ती साईडला सकाळी टाकल्यानंतर ती दुपारपर्यंत बोगी, दुपारी नाही संध्याकाळपर्यंत, आणि कधी कधी जर लेट झाली गाडी तर अगदी रात्री 8:30-9 वाजेपर्यंत
ती बोगी एका प्लॅटफॉर्मवरती साईडलाच लावून ठेवलेली असायची. पण माझी आणि माझ्या भावाची, चुलत भाऊ होता माझ्याबरोबर, आम्ही दोघंही शिकायला होतो, आमची कधीही अशी डेअरिंग झाली नाही की आपण बाहेर जावं. एक दोनदा तो मला म्हणाला सुद्धा, मी थांबतो सामानाजवळ, तू जा, तुला फिरायला येतं. म्हटलं नको, जाऊ दे, मीच जर गेलो आणि चुकलो कुठं काही झालं तर तू काळजीमध्ये पडेल. त्यावेळेला काही मोबाईल नव्हते. डेअरिंग करणार नाही, अख्खी दिवस गाडी तिथं थांबलेली आहे. पण तुम्ही आणि मी डेअरिंग करतोय प्रियांनो, आपले ख्रिस्ती लोक डेअरिंग करतायत. आपण प्रवासी आहोत, नागरिकत्व तिकडचं मिळालेलं आहे, पण या जगामध्ये असे काही भटकत चाललेलो आहोत आपण की तिकडे जायचा प्रवास विसरलेलो आहे आपण. मार्गसुद्धा प्रियांनो आपल्याला लक्षात नाही आहे, डेस्टिनेशन पण संपलेलं आहे आपलं. पाऊल फक्त इथंच म्हणत नाही आहे प्रियांनो फिलिप्पीच्या मंडळीला, आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तिथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणार येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. पेत्र देखील प्रियांनो काय म्हणतोय, पेत्राचे पहिले पत्र प्रियांनो काढा आणि त्याचं 2रा अध्याय, कुणी 11 वचन वाचा त्यातलं. पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय 11 वचन काय म्हटले प्रियांनो? येस, प्रियजन हो. आता पेत्र सुद्धा म्हणत आहे, एका बाजूला पावलाने फिलिप्पीच्या मंडळीला प्रियानो त्या ठिकाणी उद्देशून लिहिलंय की आपण प्रवासी आहोत, आपलं नागरिकत्व तिकडं आहे, इकडून तिकडं तयारी प्रियानो करायची आहे. आता पेत्र सुद्धा काय म्हणतो, प्रियजन हो, जे तुम्ही प्रवासी आणि कसे आहात, शब्द काय वापरलाय, परदेशवासी. म्हणजे काय इंग्लिशमध्ये काय, फॉरेनर. फॉरेनर शब्द जरा वेगळा वाटतो नाही का. एखादा फॉरेनर आला आपल्याकडे तर किती भारी. तुम्ही आणि मी फॉरेनर आहोत. कुठं? इथं फॉरेनर आहे प्रियांनो. इथलं जरी नागरिकत्व आपलं आहे, पण इथं प्रियांनो आपण फॉरेनर आहोत. म्हणजे काय, देवाने काही काळापुरतंच तुम्हाला आणि मला या ठिकाणी ठेवलेलं आहे. आपल्याला इथून परत एकदा रिटर्न जायचंय, मायदेशी परत जायचंय. नागरिकत्व स्वर्गातलं आहे, हे विसरू नका. एखादा पर्यटक जसा असतो, मग तो भारतातून दुसऱ्या देशामध्ये जाणारा असो किंवा दुसऱ्या देशातला एखादा फॉरेनर प्रियांनो ज्यावेळेला आपल्या देशामध्ये येतो, तर त्याला सुद्धा नियम आणि अटी आहेत. तो या ठिकाणी वर्षभर सुद्धा थांबू शकत नाही. प्रत्येक देशाला त्यांचं प्रियांनो टुरिझमसाठी तो व्हिसा जो आहे तो 3 महिन्याचा, 4 महिन्याचा, 6 महिन्याचा देशांवरती अवलंबून आहे. आणि तुमचं जे स्टेटस म्हणतो आपण त्याच्यावर सुद्धा प्रियांनो अवलंबून आहे की तुम्हाला किती दिवसांचा व्हिसा त्या ठिकाणी दिला जातो. म्हणजे काय, तुम्ही इतक्या तारखेपर्यंतच या देशामध्ये राहू शकता, यानंतर तुम्हाला परत एकदा तुमच्या मायदेशी जायचं आहे. मग तो बाहेरच्या परदेशातला अमेरिकन माणूस का असू द्या, त्याला 3 महिन्यापेक्षा जास्त काळ थांबता येत नाही. माझं या ठिकाणी येणं प्रियांनो जे आहे परिवारा घेऊन, ते इंगळे साहेबांनी मला ते सांगितलं होतं की पाळक साहेब मला 3 महिन्यासाठी इथं पाळक पाहिजे. मी म्हटलं 3 महिन्यासाठी पाळक, मी तर असं कधीच ऐकलं नाही. ते म्हणाले पाळक साहेब काय, आमची जनरल असेंब्ली आहे अमेरिकेमध्ये, ती जनरल असेंब्ली जास्तीत जास्त 8 दिवस 10 दिवस चालते. पण म्हटलं मग त्यानंतर तुम्ही काय येत नाही आहे? ते म्हणे माझा मुलगा तिकडे राहतो आणि त्या मुलाकडे मग पुढचे 3 महिने जे आहेत मला तिथं चांगलं राहता येईल त्याच्याजवळ, आणि मग 3 महिन्यानंतर मी परत एकदा येणार. तर त्या 3 महिन्याच्या काळामध्ये ह्या मंडळीला सांभाळणारा कोणतरी एक चांगला पाळक पाहिजे. म्हणून मला वाटतं की तुम्ही आलात तर बरं होईल. मलाही वाटलं होतं मी 3 महिन्यासाठीच येईल, पण आता 23 वर्ष झाली, इकडचंच नागरिकत्व झालेलं आहे. मुलं लहानाची मोठी इथंच झालेली आहेत आणि इथं वास्तव्य झालेलं आहे. माहीत नाही पुढं काय, परंतु प्रियांनो ज्या प्रकारे या ठिकाणी प्रियांनो आपण देखील
एखाद्या परदेशामध्ये जर गेलो आणि परत त्या ठिकाणून प्रियांनो येणं गरजेचं आहे, तसं देवाकडून प्रियांनो तुम्हाला आणि मला या भूतलावरती, या भारत देशामध्ये, या अहमदनगर जिल्ह्यामध्ये, या केडगावमध्ये पाठवलेलं आहे प्रवासी म्हणून. पण तो काळ 3 महिन्यासाठी नाही आहे, 3 वर्षासाठी नाही आहे, तो मोठा काळ आहे, तो काही वर्षांसाठी आहे प्रियांनो. परंतु इथून प्रियांनो ते आपले वर्ष, प्रत्येकाला व्हिसा देवबापाकडून वेगवेगळा मिळालेला आहे. किती दिवस या ठिकाणी थांबायचं आहे, पण तुला मात्र परत यायचं आहे. आपलं या ठिकाणी प्रियांनो कायमस्वरूपी वास्तव्य इथं नाही आहे. आणि पेत्र त्यांना सुद्धा, त्या काळातल्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्या लोकांना तो सांगत आहे माहिती आहे का प्रियांनो? पेत्राचं पहिलं पत्र जे आहे तो प्रियांनो त्या काळामध्ये त्याने ते पत्र लिहिलेलं आहे की ज्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांचा छळ होत होता, त्यांना डांबलं जात होतं प्रियांनो जेलमध्ये, त्यांना वाघाच्या समोर, भुकेल्या वाघांसमोर प्रियांनो, सिंहासमोर त्यांना फेकलं जायचं. लहान मुलं किंवा मुली असू द्या, बाया असू द्या, स्त्री पुरुष म्हातारे कोणी असू द्या, भुकेल्या सिंहांसमोर फेकलं जायचं आणि ते ओरबडून खायचे. अशा परिस्थितीमध्ये पेत्राने ख्रिस्ती लोकांना प्रियांनो पत्र लिहून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे की घाबरू नका मृत्यूला. तुम्ही आणि मी, आपण सगळेच प्रवासी आहोत, आपण परदेशवासी आहोत. इथं जरी आपला जन्म झालेला आहे, पण हा जन्म घेण्याआधी आपण पूर्वी देवाकडे होतो, आपल्याला त्या देवाकडे परत एकदा जायचं आहे. आणि म्हणून तो प्रियांनो या ठिकाणी म्हणत आहे, प्रियजन हो, जे तुम्ही प्रवासी व परदेशी आहात, त्या तुम्हास मी विनंती करतो, जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनापासून दूर राहा. दैहिक गोष्टींपासून दूर राहा. इथंच गुंतून पडताल, नाही तर इथं आपल्याला राहायचं नाही आहे कायमस्वरूपी, इथून आपल्याला परत जायचं आहे. अब्रामाला ज्या प्रकारे प्रियांनो त्या ठिकाणी परमेश्वराने फक्त ती जागा दाखवली आणि प्रियांनो त्या ठिकाणी तो मात्र वास्तव्यास राहिला नाही, त्याला मात्र तिथून निघून जावं लागलं. पण नंतर त्याची संतती जी आहे ती त्या ठिकाणी प्रियांनो वास्तव्यास आलेली आहे. आज तोच प्रवास तुम्हाला आणि मला सुद्धा करायचा आहे प्रियांनो. आपण कोरिन्थिकरास दुसरे पत्र काढूया, 5वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन काय म्हणतं बघा प्रियांनो. कोरिन्थिकरास दुसरे पत्र 5वा अध्याय 7 वचन काय म्हणतंय? येस, म्हणून ये पुढे वाचा. येस, पुढे येस, 7वं वचन म्हणत आहे प्रियांनो. थँक्यू. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह ग्रहवास करणे हे आम्हाला अधिक बरे वाटते. प्रभूसह ग्रहवास. पौलाला सुद्धा प्रियांनो ही गोष्ट चांगली माहिती आहे आणि करिंथच्या लोकांना तो आता समजावून सांगत आहे. तो स्वर्गाबद्दलच्या गोष्टी देखील त्यांना सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलेले आहेत. प्रत्यक्ष प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला, जाताना शिष्यांनी पाहिलं आणि ते पाहत असताना देवदूत परत आलेले आहेत आणि त्यांनी त्याला सांगितलंय त्या लोकांना, जसा तो वर जाताना तुम्ही पाहत आहात, खाली येताना सुद्धा तो दिसणार आहे. पुरावे आहेत प्रियांनो. त्या काळातल्या त्या लोकांनी ज्यांनी पाहिलेलं आहे त्यांची पत्र, त्यांची प्रियांनो सर्व गोष्टी लिहून बायबलमध्ये दिलेल्या आहेत. हे प्रमाण पुढच्या लोकांना, पुढच्या पिढीसाठी आहे की प्रभू परत येणार आहे, स्वर्ग आहे. पौलाला सुद्धा प्रियांनो प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त भेटला नाही. जसं पेत्राला भेटला, बाकीच्या शिष्यांना भेटला,
पण पाऊलाला मात्र प्रियांनो फक्त दर्शन त्या ठिकाणी झालंय भर दुपारी, आणि तो एकटाच पडला असं नाही, तर त्याच्याबरोबर जे दुसरे सहकारी होते ते सुद्धा घोड्यावरून पडले. म्हणजे ख्रिस्त पण आहे हे पाऊलाला समजलं. पण पाऊलाने स्वर्गामध्ये जाताना त्याला पाहिलं नव्हतं, पण त्याला खात्री ती मिळालेली आहे की होय, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या गोष्टी सांगितल्या त्याचा माझा त्याच्यावर विश्वास आहे. आणि करिंथच्या मंडळीला म्हणून तो म्हणत आहे की आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही बघितलेलं नाही आहे, स्वर्गामध्ये कोणी गेलेलं नाही प्रियांनो. कोणी गेलं असेल तर त्याला प्रियांनो परत एकदा आलेलं कोणी पाहिलेलं नाही किंवा कोणी सांगू शकलं नाही. काही लोक आहेत, काही सेवक आहेत की ते म्हणतात स्वर्गामध्ये आम्ही गेलो, आम्हाला दर्शन झालं आणि आम्ही परत एकदा खाली आलो. माहीत नाही ती कितपत खरं आणि खोटं आहे. पण पवित्र शास्त्रामध्ये प्रियांनो कुठेही असं काही दिलेलं नाही की माणसांना चॉईस आहे की ते जातील आणि परत एकदा येतील आणि लोकांना सांगतील. कारण मला का वाटत नाही प्रियांनो, काही लोकांचं दर्शन म्हणतात ते, कारण प्रभू येशू ख्रिस्तानेच प्रियांनो त्या ठिकाणी अब्राहम आणि लाजरसाची गोष्ट सांगत असताना सांगितलेलं आहे. एक श्रीमंत माणूस जो होता तो कुठं होता? नरकामध्ये पडला होता. तो सुद्धा विनंती करतो, अरे या लाजरसाला परत एकदा पाठव तिकडं. तो म्हणाला नाही, हे जमत नाही, असं होणारच नाही, तो म्हणाला. आणि त्यांना जर सावध करायचं असेल पृथ्वीवरती तर त्यांच्यासाठी संदेश आहेत, नियमशास्त्र आहे, सगळं त्यांनी ते वाचावं. पण इथून कोणीतरी तिकडे परत एकदा जाणं अशक्य आहे हे बायबल सांगतं प्रियांनो. आणि म्हणून माझा सुद्धा त्या गोष्टींवरती विश्वास नाही आहे. पण हा विश्वास मात्र आहे की देवाच्या सेवकांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे की स्वर्ग आहे आणि आपल्याला तिकडे परत एकदा जायचं आहे. जरी ते डोळ्यांनी दिसत नसलं परंतु त्याचा अनुभव मिळणार आहे पुढे जाऊन. म्हणून तो म्हणत आहे तिथल्या लोकांना, आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन, शरीरापासून दूर जायचंय. शरीरापासून कोणी दूर जाऊ शकतं का? कोणी गेलंय का? शरीरापासून दूर होणं म्हणजे काय? मृत्यू. शरीरापासून आपण दूर झालो म्हणजे मृत्यू आहे. पाऊल म्हणतो मला उत्कंठा लागलेली आहे. कशाची? मरणाची नाही. कारण बायबलमध्ये ते पाऊलाने एक अजून वचन पण सांगितले प्रियांनो, काय? जगणे माझ्यासाठी, जगणे माझ्यासाठी ख्रिस्त आणि मेलो तर लाभ. जगलो या भूतलावरती तर ख्रिस्तासाठी मी जगेन. पैशासाठी, नातेवाईकांसाठी, नावलौकिकतेसाठी, मान सन्मानासाठी नाही. जगलो तर ख्रिस्त आणि मेलो तर लाभ, प्रॉफिट. फॉर मी टू डाय इज गेन. फॉर मी टू लिव्ह इज क्राइस्ट अँड टू डाय इज गेन. तो म्हणतो प्रियांनो, मेलो तर फायदा आहे मला म्हणतो. इथं त्याचंच प्रियांनो तो थोडक्यात वर्णन म्हणतोय की आम्ही शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह ग्रहवास करणे आम्हाला अधिक बरे वाटते. ग्रहवास, घरामध्ये जाऊन त्याच्याबरोबर वास्तव्य करणं. आहे का तयारी? आपण प्रियांनो जेवढ्या उत्कंठेने आपल्या नातेवाईकांकडे प्रियांनो जातो, गावाला जातो, शहरात जातो, त्यांना भेटायला जातो, तिथं राहतो आपण. भले तिथं प्रियांनो जास्त काळ नाही, 1-2 दिवस, 1 तासभर जरी आपण त्या ठिकाणी थांबलो तरी आपल्याला बरं वाटतं की अरे तुमच्यामध्ये आम्ही आलो. काल भजन मंडळी या ठिकाणी होती, वाटलं नव्हतं ते येतील, उशीर झाला, वेळ संपली, अगदी वचन संपवणार मी आणि आता म्हटलं शेवटचा आशीर्वाद देऊन पाठवून द्या बाबा सगळ्यांना. पण तेवढ्यात लोक आले, तेवढ्यात आले ते, भले तो 1.5 तास का मिळाला, पण मग आनंद वाटला त्यांची भजनं ऐकून, ती गाणी ऐकून. बरं वाटलं की चला बाबा तुम्ही आले तरी आमच्यामध्ये, थोडा वेळ का होईना. इथं थोड्या वेळेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल म्हटलेलं नाही आहे प्रियांनो. तिथं तुम्हाला आणि ग्रहवास म्हणजे तिथंच राहायचंय जिथं प्रभू आहे. आणि म्हणून तो म्हणाला आहे प्रियांनो, मी तुमच्यासाठी जागा तयार करायला चाललेलो आहे. आपण त्या जागेमध्ये जाऊन त्याच्याबरोबर वास्तव्य, ग्रहवास करण्यासाठी उत्सुक आहोत का प्रियांनो?
उत्सुकता प्रियांनो, नवीन वर्षामध्ये काय होणार आहे, नवीन काय आहे का, नवीन सरकार आलं तर नवीन पॉलिसीज काय आहेत का, याच्याकडे लोकांचं लक्ष लागलंय. अरे पण हा म्हणत आहे की मी तुमच्यासाठी ते कायमस्वरूपी अनंत काळासाठी सार्वकालिक जीवन, 1000 वर्षांपेक्षा प्रियांनो जास्त जीवन त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला देव केलेलं आहे. त्याच्याबद्दल काही लोकांना कुणाला उत्सुकता नाही. एवढं मोठं जीवन कोणी कोणाला दिलेलं नाही, अशी ऑफरही कोणी दिलेली नाही. परदेशी आणि प्रवासी आहोत प्रियांनो, आणि त्यावरती प्रियांनो विश्वास ठेवण्यासाठी भक्कम प्रियांनो तुमच्याकडे आणि माझ्याकडे पुरावे त्याने दिलेले आहेत. कोणते पुरावे आहेत ते? एक म्हणजे प्रियांनो परमेश्वराचं सगळ्यात उत्तम त्याच्यासारखं चरित्र बायबलमधून जे आपल्याला वाचायला मिळतं ते कुठेही नाही आहे प्रियांनो. त्याच्यासारखा देव, त्याची तुलना करणारा कोणी नाही आहे प्रियांनो. त्याच्याबरोबर कुठल्याही देवाची तुलना करता येणार नाही. त्या दिवशी मी प्रार्थनेला तेच सांगत होतो प्रियांनो की जगामध्ये ख्रिस्ती लोकांवर हल्ले आणि बायबलवरती हल्ले का होतात? हल्ले म्हणजे काय? क्रिटिसिझम का होतं, टीका का होतात? तर जर आपण एक आलेख काढला, आलेख आणि धर्मांचा ग्राफ तिथं जर दाखवला, हा हिंदू धर्म, हा मुसलमान, हा शीख, हा पारसी, दुसरे जगातले सगळे धर्म बघितले तर त्यांचे ग्राफ प्रियांनो आपल्या देवाच्या ग्राफसमोर तो इतका उंच आहे, आपल्या चर्चच्या टॉवरपेक्षाही तो उंच आहे. आणि हे सगळे छोटे 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 ग्राफ आहेत ज्यांना तिथपर्यंत जमणारच नाही प्रियांनो. हाईट घेणं कोणालाच जमणार नाही. इतका महान परमेश्वर आणि इतकी महानता बायबलमध्ये दिलेली आहे, याची तुलना प्रियांनो या कोणाशीच करता येणार नाही. ते थोडे सुद्धा प्रियांनो वर जाऊ शकत नाही. अशी त्यांच्यामध्ये प्रियांनो त्यांची कर्तृत्व आहेत. काल एक व्हॉट्सअप क्लिप बघितली. नवीन वर्षाला मला ते नावं नाही सांगायची, पण एका मंदिरामध्ये लिटरली कधी जर मिळाला वेळ तर आपण ग्रुपवर टाकेल मी. नवीन वर्षाला एका मंदिरामध्ये एवढी गर्दी झालेली आहे की तिथं जाऊन दारूच्या बाटल्या पूजेच्या थाळीमध्ये घेऊन त्या देवाला वाहत आहेत. आणि इंटरव्ह्यू मला तिथं विचारतोय कोणतं ब्रँड आहे, ते ब्रँड विचारतो. मैंने ये लाया है, मैंने वो लाया, कहाँ से आया, मुंबई से आया. काही पुण्यावरून सुद्धा इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये. पण ते म्हणतात आम्ही जेवढी भारी ब्रँड त्याला देऊ ना तेवढे मोठे आशीर्वाद मिळणार. पण त्याच्यामध्ये मी बघितलं की ते लोक फक्त असं तिथं थोडंसं 1-2 राऊंड मारतात आणि बाकी परत घेऊन जातात. काही लोक पूर्ण होत आहेत. त्या इंटरव्ह्यूवाल्याने विचारलं ये बाकी का क्यों नहीं डाल रहे? नहीं वो प्रसाद बोल के जाएंगे अभी. काय देव आहेत हे? कसले देव आहेत? माणसाची अशक्तपणा देवांमध्ये सुद्धा दिसतोय, मग ते कसे देव होऊ शकतात? मनुष्यामधला जो अशक्तपणा आहे, व्यभिचार जो आहे, रंगेलपणा जो आहे, दारूबाजी आहे, ही सुद्धा जर देवांमध्ये दिसतीये तर ते देव म्हणून कसे गणले जातील? आणि म्हणून म्हटलं प्रियांनो, जर एक आपण ग्राफ जर काढला सगळ्या धर्मांचा तर ते कुठंतरी जसं हॉस्पिटलमध्ये तो कार्डिओग्राम चालत असतो ना, टुंग टुंग टुंग, तेवढंच फक्त ते करू शकतात. पण आपल्या देवाचा ग्राफ जर बघितला, आलेख इतका उंच आहे, त्याची तुलना कोणी करू शकत नाही. त्याबद्दल प्रियांनो कौतुक वाटलं पाहिजे आणि तेवढा त्या वचनाचा आदर प्रियांनो तुम्हाला आणि मला करायला पाहिजे. तेवढी तयारी प्रियांनो तुम्हाला आणि मला करायला पाहिजे. अब्रामाला प्रियांनो कुठंही थोडे दिवस त्या ठिकाणी वास्तव्य मिळालं, पण कुठंही त्याला असं प्रियांनो आनंद त्याचा घेता आला नाही, त्याला पाहता आलं नाही की त्याचं पुढचं प्रियांनो जी पिढी आहे त्यांनी इस्रायलमध्ये वास्तव्य केलं. पण तो विश्वासाने जगत होता प्रियांनो, डोळ्याने दिसतं तसं नाही. आज तुम्हाला आणि मला या भूतलावरती प्रियांनो इतकं मोठं अभिवचन दिलेलं आहे आणि आपण फक्त नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक असतो. अरे उत्सुक तशा असायला पाहिजे गोष्टींसाठी की प्रभूचं येणं कधी होईल हे लोकांना पण ओरडून सांगा.
अरे त्याचं येणं कधी होऊ शकतं? आता अजून 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. काही लोकांचं भवितव्य म्हणजे भाकीत प्रियानो करतात, ते प्रॉफेसी म्हणतात त्याला, की काही लोक म्हणतात आपण 2023 वर्षापर्यंत आलेलो आहे. येशू ख्रिस्तापासून 2023 वर्ष, आणि येशू ख्रिस्ताच्या आधी 2000 वर्ष जर बघितलं तर अब्रामाचा काळ येतो आणि मग आदमाचा काळ येतो. तर तिकडचे 2000 आणि इकडचे 2000, 4000 देवबाप बरोबर इक्वल करतो आणि त्याचं परत एकदा आगमन या भूतलावर होऊ शकतं. आता एकदा तो 2000 वर्षापूर्वी आला होता, बालक म्हणून आला होता. आता तो 2000 नंतर कधीही येऊ शकतो आता, पण आता न्यायाधीश म्हणून तो येणार आहे, तो बालक म्हणून नाही येणार आहे. एक दुःखाची गोष्ट प्रियानो अशी पण आहे, परवाच्या दिवशी एक माणूस मला भेटला आणि तो कडा आष्टी या ठिकाणचा राहणारा होता आणि त्याच्यानं माझी भेट झाली. गाडीचा इन्शुरन्स करण्यासाठी मी बसलो होतो, तो सुद्धा बसला होता आणि सहज त्याने विचारलं, साहेब कुठं राहता? म्हटलं केडगावला. काय करता? मी त्याला सांगितलं मी चर्चमध्ये फादर आहे. तो मोबाईल बघता बघता माझ्याशी बोलत होता. नंतर तो थांबला आणि म्हणाला मला नाही कळलं तुम्ही काय करता. मी म्हटलं तुम्ही काय करता आधी सांगा. तो म्हणाला माझा बिझनेस आहे, सोलर पॅनलचा बिझनेस आहे, स्विच लाईट बटन. म्हटलं ठीक आहे, कुठे आहे? तर कडा आष्टीला. मी त्याला समजून सांगितलं मी चर्चमध्ये पाळक म्हणून आहे, फादर म्हणून सांगितलं. चला म्हटलं ह्याला फादर म्हणून तरी कळेल. तो म्हणाला मला माहीत नाही काय फादर. म्हटलं ख्रिस्ती लोक तरी माहिती आहे का तुम्हाला? हा ख्रिस्ती ऐकले. चर्च तरी माहिती आहे का तुम्हाला? आहे आमच्या रोडवरती एक चर्च. म्हटलं कधी गेलात का? नाही म्हणे मी कधीच गेलो नाही, मला म्हणजे तसा प्रसंग पण आला नाही. म्हटलं येशू ख्रिस्ताचं नाव ऐकलं का? नाही म्हणे मला काहीच माहीत नाही. कडा आष्टी किती लांब आहे इथून? इथून किती लांब आहे? 60-80 किलोमीटर. हां विचार करा, आपण एवढं मोठं चर्च बांधून इथं थांबलो आहे. मी घरी येऊन पाळकीनबाईला म्हटलं 23 वर्ष होतील आपल्याला इथं. 80 किलोमीटरवरती एक माणूस असा सापडतोय मला की त्याला प्रभू येशू ख्रिस्तच माहीत नाही आहे. 23 वर्ष आपल्याला इथं झाली. इथल्या लोकांना अहमदनगरला आपण म्हणतो महाराष्ट्राचं यरुशलेम आहे, पण 80 किलोमीटरवरती एक माणूस सापडतोय की त्याला येशू ख्रिस्त माहीत नाही. मी चर्चमध्ये फादर आहे म्हटलं तरी त्याला कळत नाही आहे. पाळक तर सोडच, काय ख्रिस्त माहिती आहे प्रियानो. आणि आम्ही बसतोय त्यांच्याबरोबर नवीन वर्षाचं स्वागत करत. यू आर गुड, आय एम गुड, यू आर बॅड अँड आय एम बॅड, असंच म्हणत चाललंय आपलं जीवन. काय जबाबदारी आहे तुमची आणि माझी? ते आपल्याकडे बघताना पाहतात का? त्याला मी सुवार्ता, माझं काम झाल्यानंतर सुद्धा मी तिथं बसलो, त्याला पूर्ण सुवार्ता सांगितली. तो उठला आणि म्हणाला साहेब मला माहीतच नव्हतं हे सगळं काय, कधीच ऐकलं नाही. आणि त्याच्या डोक्यावर प्रियानो टिक्कासुद्धा होता, चांगला टिक्का होता प्रियानो लावलेला. मी त्याला सगळं काही व्यवस्थित सांगितलं. सांगताना मी त्याला म्हटलं सुद्धा, काही गोष्टी म्हटलं तुम्हाला नाही पटणार कारण तुमच्या धर्मातल्या काही गोष्टी मी सांगत आहे. तो म्हणाला बरोबर आहे, पण मला हे समजलं आज. साहेब म्हणे आवर्जून या कडा आष्टीला आम्हाला तिथं येऊन तुम्ही सांगा म्हणे, आवडेल मला. स्कॉर्पिओ कुठली हुंडाईची गाडी होती मोठी त्याची, म्हणजे साधासुद्धा नुसता माणूस नाही, हुंडाईचीच गाडी आहे. चांगला श्रीमंत माणूस आहे, बिझनेसमॅन येतो. पण त्याने आवर्जून बोलवलं, पण त्याला हे माहीत नाही आहे की हे ख्रिश्चन लोक कशा. मी त्याला विचारलं तुम्हाला ख्रिसमस माहिती आहे का? ते पण माहीत नाही. म्हटलं नाताळ, हां तो शब्द ऐकला आहे म्हणे, पण तो कोणाचा जन्म आहे ते काय माहीत नाही म्हणे. बरं झालं ह्याला सांता क्लॉजही माहीत नाही म्हटलं, नाही तर त्याचा जन्म असता म्हटलं असतं. काय आपली प्रियांनो प्रतिक्रिया आहे? भूतलावरती राहत आहोत आपण, प्रवासी आहोत, परदेशी आहोत, स्वर्गातलं नागरिकत्व आहे, पण आपण राहतोय कसे? काय करतोय आपलं जीवन प्रियानो? अब्रामाला प्रियानो ह्या सर्व काही गोष्टी दिल्या होत्या, पण प्रियानो तिकडे त्याचं लक्ष खास लागलेलं होतं. यशाचं पुस्तक काढूया आणि काही वेळेत प्रियानो आपण थांबूया. यशाचं पुस्तक 55 अध्याय आणि 9 वचन काय म्हणतं बघा प्रियानो. यशया 55 आणि 9 वचन.
येस, यशाया 55 आणि 9 वचन परमेश्वर म्हणत आहे, कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून कशा आहेत? उंच आहेत. तो देव पण उंच आहे, मार्ग पण उंच आहे आणि कल्पना सुद्धा उंच आहे. प्रियानो, आज लक्षात घेण्याची गरज आहे की परमेश्वर प्रियानो सर्व उंच गोष्टींसाठी प्रियानो आपल्याला त्या ठिकाणी त्याने बोलवलेलं आहे. आपण साधेसुधे लोक नाहीये. भारतामध्ये प्रियानो आपली गणना जातींमध्ये प्रियानो केली जाते आणि मग त्याच्यामध्ये प्रियानो म्हटलं जातं हे उच्च कोटीचे, हे खालचे, हे त्याच्या खालच्याने एकदम खाली आणि मग एकदमच. तसल्या जातींमध्ये प्रियानो परमेश्वर हा अडकलेला नाही आहे. सर्व एकच देवासमोर आहे, ते म्हणजे माणूस. माणूस जात फक्त तो बघतो, परंतु त्यामधून सुद्धा प्रियानो जर भेदभाव करायचा असेल तर तो म्हणतो जे विश्वास ठेवणारे आहेत ते उंच आहेत, माझ्या मार्गामध्ये आहेत, ते माझ्या कल्पनांमध्ये आहेत. तो माणसांसारखे भेदभाव नाही करत प्रियानो. तो जातीपातींमध्ये अडकलेला देव नाहीये. इतके महान लोक तुम्ही आणि मी आहोत प्रियानो. माणसं प्रियानो कदाचित आपल्याला जातीपातींमध्ये प्रियानो त्या ठिकाणी गणतील आणि तुच्छ लेखतील, पण हा देव तो कधीही प्रियानो तसं करत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणत आहे प्रियानो, कारण माझ्या कल्पना, त्या ठिकाणी तो म्हणत आहे 8वें वचन, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत. आणि जसे परमेश्वर म्हणतो, कारण आकाश जसे पृथ्वीवरून उंच आहे तसे माझे मार्ग व तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. पहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाही. पाऊस पडतो आणि ते खात्रीने त्याचा परिणाम देऊन जात होतो. तसं परमेश्वर म्हणत आहे, माझ्या योजना पक्क्या आहेत, त्या जर लागू केले तुम्ही, खात्रीने त्या ठिकाणी त्याचा परिणाम दिसणार आहे. नवीन वर्षामध्ये प्रियानो प्रार्थना करा, देवा तुझ्या कल्पना, तुझे मार्ग, तुझे विचार माझ्याकडे येऊ दे प्रभू. माझे विचार आणि माझ्या कल्पनांना त्या ठिकाणी तू आधार देत बसू नको. त्या तुच्छ आहेत, त्या घाणेरड्या आहेत, त्या कमकुवत आहेत, कमी आहेत. पण तुझे विचार, तुझ्या कल्पना, तुझे मार्ग मला शिकव प्रभू, मला शिकव. ज्या वेळेला आपण ही प्रार्थना करू ना प्रियानो, आपली परिपक्वता ख्रिस्ती म्हणून प्रियानो प्रभूमध्ये वाढत जाणार आहे. प्रभू आदर करणारे स्वर्गामध्ये येत असताना, शाबास आणि भल्या आणि विश्वासू दासा किंवा दासी, तुझं स्वागत आहे स्वर्गामध्ये, येतो म्हणणार आहे. प्रियानो, आपल्याला ते नवीन वर्ष ते कसं जाईल त्याची काळजी चिंता करत बसू नका. पण हे वर्ष येईल आणि अजून एक वर्ष येईल प्रियानो, पण त्या स्वर्गामध्ये आपण कसे जाऊ, तिथं काय होणार आहे याचा विचार करा प्रियानो. परदेशी आणि प्रवासी आहोत आणि म्हणून प्रियानो लक्ष द्या. आपण या ठिकाणच्या गोष्टींमध्ये गुंतून पडू नका, वरील गोष्टींकडे लक्ष लावा. प्रभू सहाय्य करू. प्रार्थना करू. थोर प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानत आहोत. या वचनाप्रमाणे प्रभू आम्हाला चालण्यास प्रभू तू सहाय्य कर. नवीन वर्षामध्ये प्रभू तू आम्हा प्रत्येकाचं पदार्पण तूच केलेलं आहे प्रभू. आमच्यामध्ये शक्ती नाही, सामर्थ्य नाही, परंतु प्रभू फक्त तुझी कृपादया आहे. ये प्रभू, आज उपस्थित असलेल्या या तुझ्या प्रिय मंडळीवरती प्रभू तुझा वरदस्त आहे. तू त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रभू पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू तू बोललेला आहे. धैर्य दे, शक्ती दे प्रभू. जगातल्या गोष्टी काय होत आहेत प्रभू परमेश्वरा, त्याकडे जरी त्यांनी प्रभू दुर्लक्ष केलं, परंतु प्रभू त्यांनी तुझ्या वचनाकडे दुर्लक्ष कधी करू नये. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू नवीन वर्षापेक्षाही प्रभू वरील गोष्टींकडे प्रभू त्यांनी लक्ष लावावं, कारण तिथे आम्हाला यायचं आहे आणि तू आम्हाला तिथूनच परत एकदा घेण्यासाठी येणार आहे. म्हणून प्रभू तुझी वाट पाहणारे, येशू ख्रिस्ताला अगदी जवळून सामोरं जाणाऱ्या प्रभू आम्ही आहोत. अशा रीतीने प्रभू परमेश्वर आमची तयारी तू करून घे. ये प्रभू परमेश्वरा, लहान थोर प्रत्येकजण जो या ठिकाणी आहे, प्रत्येकाला प्रभू तुझ्या आत्म्याच्या वरदस्ताखाली घे. सैतानाचे सर्व जळते बाण, जगिक मोहपाश यापासून सांभाळ आणि प्रभू तुझ्यामध्ये आम्हाला अधिक अनधिक वाढव.
पुन्हा एकदा प्रभू या तुझ्या प्रिय मंडळीला उपस्थित असलेल्या लहान थोरांना तुझ्या गौरवी हातामध्ये घे. जसं येतपर्यंत सांभाळलंस प्रभू, या नवीन वर्षात त्यांचा तू सहाय्यता हो, पाठीराखा हो, मेंढपाळ हो. येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो एकदा आपण उभी राहूया आणि प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर आज आम्हास दे, जसे आमच्या ऋणी सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास वाटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आज सदा सर्व काळ आणि विशेष करून या नवीन वर्षात असो. आमेन.